5:30 टायमिंग द्यायला सांगतो ना ते धावतो पण तू नाही मग त्याने 5:30 वाजून दे ना मग नाही इथे या नाही कोणता तो त्यांचा आयफोन नाही आला अरे पण 5:30 वाजू दे ना जरा थांबायला धीर घ्या ना जरा बोला चला आपण केल्याला सुरुवात करतो आहोत नाणेफेकी जिंकली रजिता उर्वी 11 यवई संघानं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे आणि आजच्या दिवसाच्या शेड्यूलला आय थिंक आजच्या डे नाईटच्या फॉर्मॅटला आपण सुरुवात करतोय पाहू शकाल अनेक प्रकारचे तुम्हाला प्रेक्षक स्टॅन पाहायला मिळतात स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे प्रेक्षक स्टॅन त्याच्यानंतर सन्माननीय सुरेश काशीनाथ चौधरी हा तुम्हाला एक प्रेक्षक स्टॅन पाहायला मिळू शकतोय त्याच्यानंतर पाहू शकाल आपण स्वर्गीय अनिल वसंत भांबरे प्रेक्षक स्टॅन उभारण्यात आलेला आहे सौम्य केबल नेटवर्कच्या माध्यमातून एक खेळाडू कक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एस एस स्पोर्ट सावध सोपाजी तिसकर यांच्या माध्यमातून सुद्धा एक आपल्याला खेळाडू कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आता मात्र आपण आजच्या शेड्यूलला सुरुवात करतोय आमने लिओनार्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 2 सलामीची जोडी पाहू शकाल लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय उजव्या हाताचा फलंदाज साहिल तिसकर आता मात्र आपल्याला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर जोगेंद्र भालेकरला आता मात्र आपण पाहू शकाल आणि षटकाला सुरुवात करतोय लेफ्ट हँड बॉलर आयकॉन मिस्टर प्रतीक वाकडे मिड विकेट आहे आणि लॉंग अप आहे दोन फिल्डर आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत वेस्टर्नच्या पाठीमागे पाहू शकाल मंगल केने आहे चांगल्या संघाची बांधणी आपण पाहतो या मिडॉनला तुम्ही राहुल मेहरला पाहू शकाल तो चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल संगणक हनुमान केने आहे शॉर्ट कव्हरला पाहिलं तर आय थिंक विश्वास आहे शॉर्ट बाकूट पॉईंट आहे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेट्स प्ले गेम ऑन प्रत्येक वाकडे राऊंड द विकेटनं सुरुवात करतोय पहिला चेंडू ऑन साईडला ठेन केला चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर तैनात आहेत त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा होत असताना टीम जानुसपण इताळे संघाची सिंगल नाव टायमर ऑन आहे 5:30 मिनिटांनी पहिला चेंडू तुम्ही डिलिव्हर केलेला आहे म्हणजे पहिली 5 षटके तुम्हाला 25 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत अन्यथा तुमचा एक फिल्डर शेवटच्या ओव्हरमध्ये अतिरिक्त असेल 30 यार्ड सर्कलमध्ये करणार पहिल्या 3 दिवसा रात्रीचा खेळ जर पाहिला तर अनेक संघांना मात्र त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागलेलं आहे हो चेंडूची छेडछाणी करण्याचा प्रयत्न जोगेंद्र भालेकरने केला परंतु चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय आणि पहिली अवांतर धाव प्रतीक वाकडेने खर्च केली ALPLमध्ये व्हाईटच्या स्वरूपात 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या भरपूर वेगवान चेंडू होता थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचवेळी मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला हो पुन्हा तोच फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय पॉईंट कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न जोगेंद्र भालेकरने केला होता कारण आय थिंक डीपमध्ये कुठला फिल्डर नाही त्याला सुद्धा माहिती आहे की जर आपण इथे गॅप शोधला तर जरूर मात्र त्या फटक्यावरती आपल्याला जास्तीत जास्त धावा मिळू शकतात परंतु असफल ठरला आणि चेहऱ्यावरती जरूर निराशा त्याच्यात पाहायला मिळाली जबरदस्त प्रत्युत्तर देत असताना प्रतीक आता रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय वाईट डिलिव्हरी हा दुसरा अतिरिक्त चेंडू प्रतीकच्या वतीने आपण पाहिला 3 धावा फलक्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बॅटच्या स्वरूपात सिंगल धाव पाहिली आणि अतिरिक्तच्या सौजन्यानं 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्या म्हणजे सोबतीला सॅम आहे हो साप फाईन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे विकेट्स मिळू शकले असती परंतु प्रतीक वाकडेकडून मात्र चूक घडली जर चेंडू व्यवस्थित कलेक्शन केला असता तर आय थिंक साहिल तिसकरचा काम तमाम होऊ शकला असता आणि रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट्स रजिता उर्वी येवई संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळू शकले असते परंतु सुदैव असं आहे की या ठिकाणी या साहिल तिसकर सुखरूप आहे पहा पूर्णपणे हावभाव दाखवले जातात प्रतीकचे ओहो दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार जोगेंद्र भालेकर करतोय परंतु चेंडू आणि जोगेंद्रची मात्र मुलाखत होत नाहीये
आपण म्हणतोय ना की एक मुलाखत जरूर है सनम, परंतु इथे ती मुलाखत होत नाहीये. प्रयत्न करतोय परंतु हरकत नाहीये. आता मात्र चांगला फटका, जबरदस्त चेंडूला गिरकी दिली, फटका अभेद केलाय. वॉट अ कॅच, अप्रतिम जेल रनिंग ॲट कॅच. आणि तिथे होता मिस्टर विकेश कोहली, त्याने कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. आणि अखेर जो संघर्ष सुरू होता पहिल्या षटकामध्ये जोगेंद्र भालेकरचा, तो संघर्षच राहिला. आणि अखेर जानुसपड इताडे संघाला लागलाय हा पहिला धक्का. जोगेंद्रचा आपण खेळ पाहिला तर त्यांनी एकही धावेचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद झाला. आणि त्याच अनुषंगाने तिसऱ्या क्रमांकावरती नवनाथ भुईर आलाय 1 डाऊन पोझिशनला. तसं जर पाहिलं तर चांगल्या फॉर्ममध्ये आहे नवनाथचा. आपण विचार केला तर या चालू सीझनमध्ये अनेक वेळा मात्र जानुसपड इताडे संघासाठी त्यांनी या चांगल्या इनिंग पेश केलेल्या आहेत. परंतु इथे मात्र आपल्या संघाला सावरावं लागेल, कारण पहिला विकेट जो पाहिला तो स्वस्तात बाद झाला. पहिली विकेट्स प्राप्त केली प्रत्येक वाकडेनं, ज्या खेळासाठी आपण प्रतीकला ओळखतो या विकेट टेकर. आणि या जरूर त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं. आणि पहिला चेंडू हवेत केला नवनाथनं, लॉंग ऑनवरती कुठला फिल्डर नाहीये. लॉंग ऑफचा शतरशक वेगानं चाललाय. पुन्हा एकदा विकेश होता त्या ठिकाणी, चेंडूला थांबवलं गेलं. आणि तोपर्यंत मात्र पाहू शकाल फलंदाजाला फक्त 2 धावा घेण्याची पूर्ण तिथे संधी निर्माण झाली. आणि अशा रीती पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहिलं तर चांगली सुरुवात प्रत्येक वाकडे आणि रजिता उर्वी 11 यवई संघाची पाहायला मिळाली. फक्त प्रत्येकनं धाबा खर्च केल्या 5, गडी बाद केला 1. चला दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल मेहरा. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या रिव्हर एंड्स कडून अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली विरेन्सपुर येवई संघाची. थोडंसं आपण नावामध्ये करेक्शन करूया, कारण डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. त्याचमुळे पाहिलं तर या ठिकाणी विरेन्सपुर येवई संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे. राहुल मेहर हो राऊंड द विकेटने आला. आणि पहिला चेंडू पहा, परफेक्टली वाईड यॉर्कर्स. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली राहुल मेहरच्या वतीने. जी सुरुवात प्रतीकने केली ती सुरुवात राहुल करतोय. आणि माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 5 धाबा फलकावरती आपण पाहत आहोत. विरेन्सपुर येवई विपक्ष जानुसपड इताडे अशी लढत. आणि सध्या यूट्यूबच्या माध्यमातून विरेन्सपुर येवई संघाचे संघ मालक हनुमानजी तरे जरूर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. फटका अभेद केला, चेंडूचा गॅपमधून शॉट मिडविकेटला फिल्डर होता, परंतु डीपमधून जोपर्यंत विकेश येऊन चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 3 फिल्डर दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. वाडिश लॉंग ऑफला पाहिलं तर सॅम आहे, आय थिंक समीर. त्याच्यानंतर पाहिलं तर काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर आहे प्रत्येक वाकडेच्या रूपानं, आणि एक डीप स्क्वेअर लेग. आणि इथे मात्र खराब चेंडू फुल टॉस होता. इथे संधी होती साहिलला, परंतु त्या संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही, कारण फटक्यामध्ये एलिव्हेशन परफेक्टली जुळालं नाही आहे. आणि त्याच या शॉर्ट फाईलकडे चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आणि तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. आज सिंगल डबलनेच मात्र फलक पुढे चालला जानुसपड इताडे संघाचा, कारण आतापर्यंत एकही बाउंड्रीज आपल्याला पाहायला
मिळालेली नाहीये. याचं कारण गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. आता मात्र फटका चांगला गॅपमधून चाललाय, परंतु पुन्हा विकेश कोहलीचं कमालीचं क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू बाउंड्री लाईनच्या फरार. 4 धावांसाठी चौकार. चेंडूला चांगल्या प्रमाणे थांबवलं होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. अप्रतिम लगभग हो चेंडू पकडला होता, परंतु ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये फेकण्याचा त्याने प्रयत्न केला तिथे थोडीशी मिस्टेक घडली. इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब फटका आणि चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. सन्माननीय सुरेश काशीनाथ चौधरी प्रेक्षक स्टँडच्या समोर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. भुईर आता मात्र चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. लय भारी पहा. अगोदर शफल झाला, त्याच्यानंतर बागफुटला आला आणि परफेक्टली चेंडूला मिडल केला आणि पाहू शकला अगदी कव्हरच्या डोक्यावरून स्टॅक कव्हरला चेंडूला मात्र पाठवलं आणि या चौकाऱ्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जानूस पण इतारी संघाची 1 गडी बाद 16 धावा 10 फलकावधी पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट जर पाहिलं तर सध्या तरी 8.7च्या अनुषंगाने मात्र पुढे चालला आणि जर याच अनुषंगाने जर धावा येत राहिल्या तर 52 धावा हा प्रोजेक्टेड स्कोअर सध्या आपल्याला दाखवतोय. परंतु या धावा पुरेशा नसणार आहेत. किमान तुम्हाला 60-65 पर्यंत पाहावं लागेल, कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. परंतु जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं फार कठीण आहे. बाटची काढा लागली. कॉड व्हॅनच्या माध्यमातून अजून एक विकेट्स प्राप्त केला टीम वीरेंद्र येवई संघानं. नवनाथ भुईर बॅक टू द डगआउट. दोन सध्या परिस्थिती आपण पाहत आहोत. बॅटिंग चांगली करत होता नवनाथ भुईर, कारण बाद होण्यापूर्वी जर आपण त्याचा खेळ पाहिला तर 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. परंतु ज्या चेंडूवरती त्याची विकेट्स पडली आय थिंक थोडासा दूरवरून त्याने फटका केल्याचा प्रयत्न केला आणि हलकीशी कडा लागली. चेंडूनं बॅटचं चुंबन घेतलं आणि विकेट किपरने मात्र एस्टनच्या पाठीमागे कुठलीही चुकी केली नाही. आणि त्याच अनुषंगाने आता नवीन फलंदाज संघाचा आयकॉन नितीन चौधरी आला आहे, जी नुकतीच आपण जी स्पर्धा पार पाडली सौरदेव चषक 2025 किरोलीच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती नितीन चौधरीनं. तब्बल त्या पूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर 126 धावा त्यांनी ठोकल्या होत्या आणि मालिका वीराची ट्रॉफी नितीन चौधरीने आपल्या नावावरती केली होती. आणि तोच खेळाडू होता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेलकम हॅरी. हॅरीने सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगली साथ दिलेली आहे एज अ स्कोरर म्हणून, आणि त्यांचीसुद्धा मात्र अपाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा प्रतीकने खर्च केल्या होत्या 5 आणि या षटकामध्ये आय थिंक 2 चौकार पाहिले आपण राहुलच्या अगेन्स्ट आणि त्याने खर्च केले 11. एकूण 16 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. आणि प्रतीकला पुन्हा कंटिन्यू ठेवला आहे संघनायकानं दुसऱ्या स्पेलमध्ये. चांगली कॅप्टन्सी बी म्हणेन, कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये या प्रतीकनं चांगली सुरुवात केली होती. फक्त 5 धावा खर्च केले होते आणि तेच पाहिलं हनुमान केनेनं, कारण प्रतीककडून मात्र भरपूर काही त्यांना अपेक्षा आहेत. एज अ आयकॉन म्हणून त्याची या संघामध्ये निवड केलेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आलाय. फटका हवेत केलाय, उंची जास्त मिळाली. चेंडू खाली 76 पोहोचतोय. जबरदस्त झेल नागेश केने होता त्या ठिकाणी, कुठल्या प्रमाणात चूक करत नाही. अजून एक मोठा फटका. फलंदाज बाद झाला साहिल तिसकर.
प्रयत्न चांगले होते साहिलचे, कारण धाव संख्याला मात्र आकार देण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न त्याचा असफल ठरला, कारण चेंडू परफेक्टली टायमिंग मात्र झाला नाही. आणि त्याच मुली मिड विकेटचा फिल्डर आहे ती नागेशनं कोणत्याही प्रमाणात चूक केली नाही. स्क्वेअर लेगकडे मात्र आपल्या उजव्या बाजूला तो मात्र जात असताना कुठल्या प्रमाणात त्याच्याकडून चूक घडली नाही आहे आणि अखेर तो झेल त्यांनी चांगल्या प्रमाणात संपन्न केला. नवीन पहिल्यांदा सोनू आला, फटका दमदार आहे. ओ माय गॉड, फ्लॅट सिक्सर, अगदी नागेशच्या डोक्यापर्यंत चेंडू चाललाय. आजच्या दिवसातील, आजच्या लॉर्ड्स मधील हा पहिला दमदार येतोय षटकार. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन और पिच होता आणि रॉकेट शॉट, असं एक क्षण वाटलं की मात्र फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाईल. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. ओ माय गॉड, प्रयत्न नागेशने केले होते, परंतु आय थिंक त्यांना चेंडू डाटा बाय बाय करून मात्र निघून गेला. आणि याच फटक्यांसाठी सोनूला आपण ओळखतोय. हो, परंतु त्याचा चोख उत्तर देत असताना या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना प्रत्येक वाकडे फुलर लेंथ जाग्यावरून खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही आहे. सोनू आणि नितीन चौधरीची जोडी सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. टॉस विरेन्सपुट यावेळी संघाच्या बाजूने लागला आणि आतापर्यंत 22 धाबा जोडलेले आहेत. जानूसपुट इतारी संघानं फुलटॉस होता, फक्त स्वपाने ड्राईव्ह केला, चेंडू चालला लॉंग ऑनला. सॅम तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि जोपर्यंत चेंडू फेक करतील तोपर्यंत एक धाव घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली. पहिल्या सामन्यापासून पाहिलं तर प्रेक्षकांची आता मात्र या ठिकाणी संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे, कारण या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. प्रेक्षकांच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉयमेंट करत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा फुल टॉस सरळपणे लॉफ केलाय, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर पुन्हा चेंडूवरती झेपावलाय. परंतु नितीन चौधरी सध्या तरी पाहिलं तर शॉट छोट्या बाकलीमनं सध्या बॅटिंग करतो, कारण त्याला माहिती आहे की इथून मात्र पुढे अजून खेळ भरपूर शिल्लक आहे. आणि जे आपले टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज आहेत ते मात्र स्वस्तात बाद झाले आणि त्याचमुळे कुठेतरी पार्टनरशिप जोडण्याचा तो प्रयत्न करतोय. एक टॅलेंटेड खेळाडू आहे. हो, स्विंग अँड मिस, अगदी या डोळ्यांच्या समोरून चेंडूला मात्र त्या ठिकाणी टर्न केलं आणि अखेर 2 षटकांचा जो स्पेल होता प्रतीकचा तो मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये प्रतीकने धावा खर्च केल्या 12, गडी बाद केले 2 आणि एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जानूसपट इताली संघाची धावसंख्या धावफलकावरती 23ला 3. हे सध्या आपण 24 धावा झालेल्या आहेत. थोडंसं आपण करेक्शन करूया. हा, तुम्ही एक ड्रिंक्स ब्रेक आहे, 3 षटकानंतर आपण पाण्याची सुविधा पुरवू शकता. पहिल्या षटकामध्ये 5 आले होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या आणि या प्रतीकच्या या तिसऱ्या षटकामध्ये एकूण 8 धावा पाहिल्या, परंतु जबरदस्त वापसी त्याची पाहिली आपण. षटकारानंतर पुढील 4 चेंडूवरती त्याने फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. याच्यानंतर पवनपुत्र ब्लास्टर पीसीए विपक्ष रोशन स्पोर्ट मुटवल आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे. एका बाजूला कैलास पाटील शिंदास पाटील याचा संघ तुम्हाला पवनपुत्र ब्लास्टर पीसीए संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती भामरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल रोशन स्पोर्ट मुटवल. चला, ड्रिंक्स ब्रेक आहे, जास्त वेळ आपण मात्र त्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये खर्च करू नका. जरूर त्या ड्रिंक्स ब्रेकसाठी तुम्हाला 2 मिनिटाचा आम्ही वेळ देतोय. वेलकम दिगू. एस एस स्पोर्टचे मॉनिटर आहेत. आणि तशी जर पद्धत दिगूची एक ओळख वेगळीच आहे. प्रिन्स ऑफ सावध, हँडसम बॉय. चला, 4थ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात केली जाते वीरेन स्पोर्ट यावेळी संघाच्या माध्यमातून.
आणि षटकाला सुरुवात करतोय पुन्हा आता कंटिन्यू राहुल मेहरला मात्र त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. कारण पहिल्या षटक राहुलचं आपण जर पाहिलं तर 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, एक विकेट्स जरूर त्याने प्राप्त केली होती, परंतु पुन्हा त्याला मात्र बोलवलं गेलं. आणि पाहूया कशा रीतीने मात्र हा दुसरा स्पेल त्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 24 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ जरुरी इथे मात्र संपन्न झालेला आहे. आजच्या लॉर्ड्समधील पाहिला तर या ठिकाणी एक इथे पाहू शकाल फटका अगदी केवरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. दरम्यान शुभागमन झालेला आहे मिस्टर भावी सरपंच म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय आधी वाकडे. वेलकम आणि त्यांचं स्वागत केलं या ठिकाणी चौकारानं. जबरदस्त या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक बाय सोनूच्या बाटमधून निघतोय हा दमदार चौकार. कडक शॉट, जबरदस्त फटक्या. डीप मध्ये कुठला फिल्डर नव्हता आणि तीच जागा मात्र सोनूनं निवडली आणि धावांचा आता मात्र जरूर वेग या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय सोनू. कारण आतापर्यंत सोनूने चांगला खेळ सादकार केलाय. चेंडूच्या रेषेपर्यंत परफेक्टली पोहोचला गेला. चांगली मिडलिंग. आता रिवर्सचा फटका, क्लासिकल स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक. हा दुसरा चौकारीचा सडा सोनूच्या बॅटमधनं. आला रे आला, सोनू आला, बाबगाववाला आला असं म्हणावं लागेल. काय फटके खेळतोय. आणि विनंती करतोय जी आमची साईड स्क्रीन आहे, ब्लॅक पडदा आहे, तिथे कोणीही बसू नका प्लीज. तिथे कोणीही थांबू नका, कारण त्यामुळे थोडंसं मैदानाच्या आतमध्ये अडथळा निर्माण होतोय. भरपूर प्रेक्षक स्टँड आहे तुमच्यासाठी, त्या प्रेक्षक स्टँडमध्ये जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या, खास करून दिघू. हो, हा फटका कोणता होता, फक्त हवे चिप केलाय, परंतु शॉर्ट कव्हर पॉईंटचा फिल्डर आय थिंक हनुमान केनेनं तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल आणि त्याचमुळे चेंडू धरतीला शेवटच्या क्षणाला मात्र दान झाला आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाज सोनूला. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 34 आकड्यावरती, परंतु राहुल मेहरच्या अगेन्स्ट या दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्या विरोधात चांगल्या धावा पाहायला मिळतात. 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले, त्या 4 चेंडूमध्ये 2 चौकार पाहिले आणि एकूण 10 धावा तिथे जोडल्या गेल्या. पुन्हा रिवर्सचा फटका, नितीनच्या बॅटमधून फटका पाहिले तर पर्पली कलिशन नाही, परंतु जागा त्याने चांगली निवडली आणि चेंडू चालला स्वर्गीय अनिल वसंत भामरे प्रेक्षक स्टँडमध्ये. त्यांना मात्र मानवंदन देण्यासाठी 4 धावांसाठी चौकार. आता मात्र या ठिकाणी वेगानं धावा जोडण्याचा दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात आणि दोन्ही बाजूने आता मात्र आग लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण सोनूच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला नितीन चौधरीच्या बॅटमधून सुद्धा मात्र या ठिकाणी हा चांगला फटका मात्र पाहायला आपल्याला आणि त्याचमुळे आता मात्र चांगला आकार धावांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलक्यावरती आपण पाहतोय आणि रामकृष्ण काकडे सुद्धा मात्र आमची चांगली सेवा करतात असं म्हणायला हरकत नाहीये. सस्पेन्स आहे. तीन 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे संपन्न झाला आणि 137 चौकार आतापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागलेले आहेत. पाहू शकाल बॅटची टॉप एज, परंतु शॉर्ट पॉईंटला मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. चांगला प्रयत्न होता राहुल मेहरचा, परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ त्याने टाकली, परंतु ती लेंथ आय थिंक पाहिल्या तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा नीतीनं प्रयत्न केला होता, परंतु परफेक्टली टायमिंग मात्र तिथे जुळालं नाही आहे. आणि त्याच अनुषंगानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा फलक्यावरती आपल्याला
पाहायला मिळतात. आणि राहुलचा आपण जर स्पेल पाहिला तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने एकूण 26 धावा खर्च केल्या आणि फक्त 1 विकेट त्याने प्राप्त करून दिली आपल्या संघाला. जो सामना पाहतोय वीरेन स्पोर्ट येवई डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि त्यांच्या विरोधात संघ पाहिलं तर जानुसपूर इताडे जगनशेठ पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला येवईचे उद्योजक बाल्यामामा यांचे कट्टर समर्थक हनुमानजी तरे यांचा संघ तुम्हाला एका बाजूला पाहायला मिळतोय. आणि यानंतर पाहायला विसरू नका पवनपुत्र ब्लास्टर PCA विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. कालचा हायलाईट राहिला दामू म्हात्रे. सावध गावाने त्याच्याकडे दुर्लक्ष केला परंतु चमकदार कामगिरी त्याची पाहायला मिळाली नानकर संघासाठी. पाचव्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कैलास रावते मॅन फ्रॉम भावाले. 39 धावा सध्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा टायमर ऑन आहे कारण तुम्ही 5:30 पहिला चेंडू डिलिव्हर केला होता आणि आतापर्यंत लगभग 23 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहेत. कारण तुम्हाला विलेचं भान सुद्धा ठेवायचं आहे कारण या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाची हायगाई केली जाणार नाही याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जय विकास पाटील तो सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगली मेहनत करतोय आणि त्यांचा एकच संदेश आहे की जिथे कमी तिथे मी. आणि त्याची शरीरयष्टी पहा ज्याप्रमाणे आपण वडापाव पाहतोय तशी त्याची रचना आहे. कैलास लॉंग रनअप ओर द विकेट मात्र त्या ठिकाणी मारा करतोय आणि पहिल्या चेंडूवरती फटका जबरदस्त फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे येतोय हा षटकार. अप्रतिम टायमिंग प्रॉपर मिडलिंग आणि पाहू शकाल जबरदस्त मात्र शॉट सिलेक्शन. या पहिल्या डाबातील आय थिंक हा दुसरा षटकार आलाय जानुसपूर इताडे संघाच्या इनिंगमध्ये. हो ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारला होता. हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. आता फुल टॉस होता संधी पुन्हा निर्माण झाली होती चेंडू मात्र गॅपमध्ये चाललाय थोडीशी मिस्टेक घडली नागेश केणीच्या माध्यमातून चेंडू शोधतोय आणि शोधण्यापूर्वी तत्पुरते नितीन 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या परंतु स्वतःवरती फार नाराज आहे कारण या संध्या तुम्हाला मात्र कधी मिळत असतात आणि या जरूर संधी मात्र चालून आली होती नितीन चौधरीकडे परंतु त्या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही कारण हा चेंडू आय थिंक बाउंड्री लाईनच्या पलीकडे डिपॉझिट होणं गरजेचं होतं परंतु क्रिकेटचा खेळ आहे कारण एखाद्या खराब चेंडूवरती कधी विकेटसुद्धा येत असते किंवा एखाद्या चांगला चेंडूवरती मोठा फटकासुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो. खोदून करण्याचा प्रयत्न सिंगल धावती कंप्लीट पहा दोघांमध्ये कॉलिंग झाली नाही. विकेशला असं वाटलं की मी चेंडू कलेक्शन करेल नागेशला असं वाटलं की मी हा चेंडू कलेक्शन करेल दोघांमध्ये मात्र तिथे थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याचवेळी एकेच रूपात दुहेरीमध्ये आपण होताना पाहिलं आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे मात्र वाटचाल करत असताना 49 49 धावा फलकावरती पाहायला मिळते. चांगल्या आता पोझिशनमध्ये आपल्याला जानुसपूर इताडे संघ पाहायला मिळतोय. लाईन पाहावी लागेल चुकीचे आहे त्याचवेळी पंचांचा वाईटचा इशारा आणि या अतिरिक्त धावेने 50चा टप्पा सुद्धा मात्र या ठिकाणी कंप्लीट केला जानुसपूर इताडे संघाने कारण पहिला एक माइलस्टोन असतो संघाचा की 6 षटकामध्ये किमान आपण 50 पर्यंत पोहोचावा आणि तोपर्यंत पाहिलं तर या ठिकाणी पोहोचला संघ जानुसपूर इताडे संघ. कारण सुरुवात पाहिली तर पूर्णपणे संत आणि सावध झाली होती परंतु जसा सोनू मैदानाच्या आतमध्ये आला जसा नितीन मैदानाच्या आतमध्ये आला धावांचा वेग मात्र त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आणि इथे मात्र पाहू शकाल शफल होऊन गेल्याचा प्रयत्न आणि
पूर्णपणे चेंडू स्टँडवरती जाऊन धडकलाय. बोल्डच्या स्वरूपात फलंदाज नितीन चौधरी याच्या खिल्लीवरती पूर्ण विराम लावण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाज कैलास रावतेला. कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे रे. त्या स्पर्धेचं नियोजन, परंतु ही विकेट्स पहा, दोन पायांच्या मधून चेंडू मात्र त्या ठिकाणी फरार झाला आणि उजवी एष्टे मात्र त्या ठिकाणी कैलासनं वाकवली. मोठी विकेट्स प्राप्त केली. आयकॉन नितीन चौधरीला मात्र त्या ठिकाणी माघारी पाठवलं. परंतु बाद होण्यापूर्वी नितीननं चांगली इनिंग पेश केली. 8 चेंडूमध्ये 17 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 2 षटकाराचा समाविष्ट, आय थिंक 1 षटकार आणि चौकाराचा समाविष्ट होता त्याच्या इनिंगमध्ये. नवी फलंदाज पाहू शकाल पियुष पाटील आलाय, मॅन फ्रॉम पीसे लोकल बॉय. परंतु मिस्टेक घडली गेली. सोनू दुहेरीचा प्रयत्न करतोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी नाकारलं पियुष पाटीलनं आणि या सिंगलवरतीच मात्र तो समाधानी राहिलेला आहे. आज पीसे संघ सुद्धा तुम्हाला इनॅक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. पवनपुत्र ब्लास्टर पीसे, कैलास पाटील आणि श्रीनिवास पाटील यांचा संघ. आणि या पर्वामध्ये या संघाची नवीन बांधणी केली गेली आणि त्यांचे विरोधात संघ असेल रोशन्स पण मुठवल आणि हा संघसुद्धा मात्र नव्यानं या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी सध्या करतोय कैलास रावते. पाहत पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात आय थिंक षटकार आला होता, परंतु तदनंतर चांगला लेंथवरती त्यांनी कामगिरी केली आणि चांगला स्पेल त्याने मात्र संपन्न केला. ज्या विकेटची आणि ज्या षटकाची आवश्यकता होती वीरेंद्र येवई संघाला, ती कामगिरी आपल्याला कैलास रावतेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13 धावा त्याने खर्च केल्या आणि एक मोठी विकेट त्याने प्राप्त केली आणि अशा रीतीने 5 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा फलकामध्ये पाहायला मिळतात. 4 गडी बाद. दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण जे कॅप्टन्स आहेत ते आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. पवनपुत्र आय थिंक पवनपुत्र ब्लास्टर पीसी आणि रोशन स्पोर्ट मुठवल. बावन्न धावा दाखल होती. या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा जर जोडण्याचा प्रयत्न इथे मात्र दोघांनी केला तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये जानू स्पोर्ट इताडे संघ आपल्याला पोहोचताना पाहायला मिळू शकेल. परंतु तशाप्रमाणे कामगिरी करावं लागेल आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र विश्वास पाटीलला इथं मात्र बोलवलं गेलं, मॅन फ्रॉम बापगाव. आणि त्यांच्या विरोधात मात्र पाहू शकाल सोनू मात्र पाहायला मिळू शकेल. तो सुद्धा मात्र बापगाव गावालाच बिवलाम करतोय. दुसऱ्या बाजूला पियुष पाटील आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोशन स्पोर्ट मुठवल आणि पवनपुत्र ब्लास्टर पिशे संघाचे दिगो आलेले आहेत, कारण त्यांना विलेची कदर आहे. विश्वासवरती आता विश्वास दाखवला या संघाने एक हनुमान किनीनं, परंतु तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थ ठरवेल का? आय थिंक पंच आपण एक फिल्डर आतमध्ये घ्या, कारण तब्बल 31 मिनिटं इथे मात्र या ठिकाणी खर्च केलेले आहेत वीरेंद्र येवई संघाने. विश्वास ओव्हर द विकेट मात्र इथे मारा करतोय. पहिल्या चेंडू मात्र पाहू शकला अप्परकटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट टर्मिनला फिल्डर तैनात, कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि अखेर पहिली विकेट विश्वासनं प्राप्त केली. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी पवनपुत्र ब्लास्टर पिशे संघाचे संघमालक पेश आणि ग्राम विकास अधिकारी आहेत वेलकम कैलासजी पाटील. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं अमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आई तुझे
कोंबड्यानं दिली या मग दाराशी भक्तांची लागली राग. धावसंख्येवरती पाचवा धक्का इथे मात्र पाहू शकाल आपण. जानसपूर इताडे संघाला लागला गेला आणि पहिल्या चेंडूवरती सोनूला मात्र त्या ठिकाणी माघारी परतवला आणि तो फटका जर आपण पाहिलं तर आय थिंक जाणूनबुजून त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शॉट दरम्यानला मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही आहे आणि चांगल्या प्रमाणात तो झेल आपण पाहिलेला आहे. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर राजकुमार पाटील आला आहे. असं म्हणजे की राजकुमार मात्र थोडा उशिराने मात्र त्या ठिकाणी प्रमोशन केलं आहे, कारण लेफ्टी बॅटर आहे. एक कॉम्बिनेशन मात्र जरूर तुमच्यामध्ये बनला असता, परंतु कुठेतरी एक वेगळी कॅप्टन्सी पाहिली आपण जानसपूर इताडे संघाच्या वतीने. परंतु अजूनही त्याच्याकडे 5 चेंडू आहेत आणि पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ सादर करेल. डावे स्टिक सोडून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे खर्च केली विश्वास पाटीलनं आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती आपण पाहतोय. काल लेफ्ट हँड बॅटरचा विचार केला तर योगेश्वर पाटीलनं काय जबरदस्त केली साकारली. संजय स्पर्ट सावंत संघाच्या माध्यमातून खेळत असताना स्पेशर मध्ये त्याला जरूर पाठवलं गेलं आणि ते अंडर प्रेशर त्यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु कुठेतरी गोलंदाजी करत असताना मात्र त्यांनी संजय स्पर्ट सावंत संघाचं स्वप्न भंग केलं. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये अशा घटना कधी कधी होत असतात, परंतु आज राजकुमार पाटील आजच्या लॉर्ड्समध्ये पाहूया किती चांगली कामगिरी करेल जानसपूर इताडे संघाच्या माध्यमातून. थोडासा स्टेपमध्ये चुकते. धावसंख्या 53, 5 गडी बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जबरदस्त ही क्रीडांगरी स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील, क्रीडांगण पिसे. आकुट्यापाता चेंडू ऑन साईडला पिकअप शॉट गॅपमधून चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 1 बाउन्स, मिळतील 4 धावा. आई तुझे कोंबड्यानं दिली या मग दाराशी भक्तांची लागली राग. आई तुझे कोंबड्यानं दिली या हनुमान केणीने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला नाही. आय थिंक त्याला चेंडू मात्र दिसला नसावा. सूर्याची किरण आय थिंक त्याच्या डोळ्यावरती आली असावी आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. भावी सरपंच मिस्टर आदी वाकडे यांचं ते शुभागमन दिलेलं आहे, वेलकम. आणि तसं जर पाहिलं तर पवनपुत्र ब्लास्टर पीजे संघाचे ते हे जो आयकॉन आहेत आणि काय तो बर्थडे सेलिब्रेशन केला होता कैलासजी पाटील आणि शरणाजी पाटील यांच्या माध्यमातून. 57 धावा फलकावरती पाहिल्या आणि पहा एका चौकारानंतर आता मात्र फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळतोय. ऑन साईडला पाहिलं तर पूर्णपणे 3 बाउंड्री रायडर्स आहेत डीपमध्ये. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि वायडिश लॉंग ऑन लेग फिल्डर तैनात आहे. पुन्हा आकुटापाचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फटका हवेत खेळलाय. शत्रश चेंडू खाली चाललाय. वॉटर कॅच. काय झेल पकडला राहुल मेहरनं. पाठ मोऱ्या जात असताना चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या हातांची ओंजळ बाहेर काढली आणि फलंदाज राजकुमारला मात्र दगावता रस्ता दाखवला. 6वा धक्का लागत असताना टीम जानसपूर इताडे संघाला. सत्तावन्न धावा फलकावरती लागल्या गेल्या. 57, लॉस ऑफ 6 विकेट्स, 5.3 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत आणि अजूनही मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विश्वासनं मात्र पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केल्या. जरूर त्याच्या विरोधात एक चांगला स्ट्रोक राजकुमारच्या बॅटमधून पाहिला, परंतु तदनंतर पुन्हा त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्याची विकेट्स त्यांनी मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज साईनाथ पाटील आलाय आणि पाहूया पाटीलची मात्र पाटीलगिरी पाहायला मिळू शकेल का. पहिला चेंडू वेगवान होता, परंतु लेगस्टंपच्या बाहेरून चाललाय. हा दुसरा स्क्वेअर चेंडू विश्वाच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं आहे जानसपूर इताडे संघासाठी, कारण
तुम्हाला किमान 65 पर्यंत पोहोचावंच लागेल जर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तुम्हाला फाईट बॅक करायची असेल तर 58 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये किमान 2 चांगले फटके जर निघाले तर मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला 10 फलकावरती पाहायला मिळू शकेल. हो फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चालला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय हा षटकार. आई माझी सत्वाची जबरदस्त फटका रिप्ले मध्ये पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलनं आपण हे रिप्ले पाहू शकाल. हो इन स्विंगर चेंडू होता आणि ती लेंथ मात्र ओळखली साईनाथ पाटीलला आणि अगदी त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि पाहू शकाल त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार सिक्सर ज्या फटक्याची आवश्यकता होती जानूस पडिताळे सगळा तो षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि धावसंख्या आता मात्र उंच भरारी घेत असताना 64 वरती पोचली गेली आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 127 सिक्सर क्रमांक साईनाथ पाटीलच्या बॅटमधून पाहिला. विश्वास पुन्हा एकदा हो इथं मात्र पाहू शकाल अगदी शिराचा वेध घेणारा चेंडू पडल्यानंतर थोडासा अचानक बाउन्स मिळाला आणि त्याच बाउन्सवरती साईनाथ बीट झाला. पंचांचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहिली 65 धावाची चर्चा आपण सुरू ठेवली होती. जर 65 पर्यंत जानूस पडिताळे संघाने मजल मारली तर मात्र सामना चांगल्या स्थितीमध्ये पाहायला क्रीडा रसिकांना मिळू शकेल आणि तो आकडा आता मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळतोय आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि त्या चेंडूवरती पाहूया पियुष पाटील कशा रीतीने मात्र खेळ साकारेल. 6 गडी गमावले नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रण केलं गेलं. हो संधी होती पियुष पाटील परंतु मिस टायमिंग पटक्या बॅटची खेळा आणि चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे नशिबाचा 4 धावा म्हणू शकतोय. पहिला डाव इथे मात्र संपन्न झाला 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी आता मात्र इथून वीरेन स्पोर्ट यवई संघाला 70 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो पाठलाग मात्र इथे केला जाईल की या धावांचं संरक्षण टीम जानूस पडिताळे संघाच्या वतीने केला जाईल. तत्पुरते आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. दोन्ही संघ पाहू शकाल पवनपुत्र ब्लास्टर पिशे आणि रोशन स्पोर्ट मोटिवल दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत आणि ही ग्राफिक पहा एसके एंटरटेनमेंट नेक्स्ट मॅच जबरदस्त टेलिकास्ट शंकर गुलवी सध्या आमच्या सोबतीला आहेत आणि जरूर ही नाणेफेकी आपण पेशाने ग्रामविकास अधिकारी आहेत आणि पवनपुत्र ब्लास्टर पिशे संघाचे पुरस्कर्ते आहेत कैलाजी पाटील. आपल्यास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये आमच्या समेत जॉईन व्हा कारण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. सन्मानित कैलाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या लॉर्ड्समधील हा दुसरा सामना आहे. एका बाजूला रोशन स्पोर्ट मुठवल दुसऱ्या बाजूला पवनपुत्र ब्लास्टर पिसे दोघांना मी टॉस दाखवतो. एका बाजूला LPLचा लोगो आहे दुसऱ्या बाजूला SCN अर्थात सोमिक केबल नेटवर्क असं तुम्हाला नामोल्लेख करायचा आहे आणि कॉल देतात रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे कॅप्टन्स राहुल पाटील. LPLचा लोगो त्यांनी मागितलेला आहे आणि पहा जशी मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. राहुल छत्रपती भामरे साहेबांनी पहिल्यांदा या लीगमध्ये या संघाची बांधणी केलेली आहे की तुम्ही त्यांना प्रमोशन केलं होतं की आपल्याला संघ खरेदी करायचा आहे की त्यांचं एक स्वप्न होतं? नाही त्यांचं स्वप्न होतं का आपली गावची पोरं पुढे गेलं आणि आपली एक असोसिएशनला टीम असावी. जरूर तू कॅप्टन पद स्वीकारतोयस. टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस महत्त्वाचा होता खूप. काय करणार बॅटिंग करणार की गोलंदाजी करणार? गोलंदाजी करू. याचं कारण काय आहे? कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत चेससुद्धा होत आहेत परंतु तुम्ही गोलंदाजी का स्वीकारली? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. मग तुमच्याकडे गोलंदाज त्या कॅलिबरीचे आहेत? हो आहेत. एखादं नाव सांगू शकशील? मनोज घाटाले की यामध्ये एज अ आयकॉन आहे मनोज तुमच्या संघामध्ये. परंतु या स्पर्धेबद्दल जे आपली 7 स्टार कमिटी आहे त्यांची जी मेहनत या स्पर्धेमध्ये पाहिली त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांचे आयोजकांबद्दल बोलण्याचं झालं तर त्यांची मेहनत खूप आहे कारण का आयोजन करणं सोपं नसतं आणि डे नाईट फॉर्मॅट बोलल्यावर ते अजून कठीण काम असतात आणि त्यांनी आयोजन तर खूप भारी केलं आहे. पुढच्या वर्षी अजून भारी करावं हीच अपेक्षा असेल त्यांच्यावर. क्या बात आहे. चांगले कॉम्प्लिमेंट्स जरूर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दिगू
खूप खूप चर्चेत असतो. मग पडद्याच्या पाठीमागे असू द्या किंवा पडद्याच्या पुढे असू द्या, टॉस तुम्ही गमावला, बॅटिंग करायची आहे, काय करण्याचा निर्णय असेल? बॅटिंगच करणार होतो आणि कारण इथे अशी स्पर्धा आहे की फ्लड लाईट ऑन होईल, त्याच्यामुळे आम्ही फ्लड लाईट ऑन होण्याच्या पहिले बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल. एखादा पार्टिक्युलर स्कोर डोळ्यासमोर 60+ असण्याचा प्रयत्न असेल. तुमचं पुरस्कृती कैलाजी पाटील आहेत, त्यांनी तुम्हाला काय कानमंत्र दिला आहे की जेव्हा जेव्हा तुमच्या मीटिंग होत होत्या की तुम्ही एकत्र प्रॅक्टिस केलेली आहे या स्पर्धेच्या अगोदर? हो, आम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस केली आणि ते सर्व एकच सांगत होते की तुमचा 100% प्रयत्न देण्याचा करा आणि गुलाल आपलाच असणार. की आपण ते गुलाल आपलाच असणार आणि म्हणजे इलाका सुद्धा तुमचाच आहे. मग धमाका आम्हाला पाहायला मिळेल हो, नक्कीच धमाका पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काय सस्पेन्स असेल, काय गिफ्ट असेल? गिफ्ट तर आता विनर झाल्यावर समजेल, त्याच्या पहिले काय सांगू शकत नाही. परंतु जे येणारा पर्व पुढील असेल आमने लोणार प्रीमियर लीगसाठी, त्याबद्दल काय संदेश तू देऊ शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून? स्पर्धेच्या माध्यमातून निर्णय द्यायचा असं की हे जे 7 जण आहेत ना, त्यांनी आपल्या असोसिएशनमध्ये खूप सारे प्रयत्न केलेत आणि अतोनात प्रयत्न करतायत आणि त्यांनी उद्याची जी मॅच ठेवली आहे ती कालच तुम्ही अनाऊन्स केली. अप्रतिम असा विचार आहे त्यांचा की आपल्या अंडर-25चे प्लेयर्स खूप पुढे जावे आणि त्यांची मनोबल वाढावे म्हणून त्यांनी ती मॅच केली आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली, म्हणून त्यांचे धन्यवाद. ह्या बात या दोन्ही संघांना एक बोलकी होती, चांगला मार्ग दोघांनी व्यक्त केलेला आहे. जरूर नाणेफेक संपन्न झालेले आहे आणि मित्रांनो टॉस जिंकला या ठिकाणी सन्माननीय छत्रपती भांबरे यांच्या संघाने रोशन स्पोर्ट मुठवल संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. परंतु मित्रांनो उद्या सुपर संडे असेल आणि सुपर मॅचेस विथ एक्झिबिशन मॅच पाहायला विसरू नका. आमने लोणार प्रीमियर लीग 2025. पहिला बॉल ऑन साइडला पूल केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. पहिल्याच बॉलवर काय आगाज करतोय बॅटर राहुल, ठोकलाय त्यानं सिक्सर. थँक्यू डीजे. मिस्टर भूषण शेठ भांबरे आणि जितीन भांबरे, आय थिंक जित्तू भांबरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे LPL सीझन 2 मध्ये. पहिल्याच बॉलवर षटकार त्या ठिकाणी बघायला मिळाला. 70 धावांचं लक्ष्य पार करत असताना राहुल मेहेरनं चांगला आगाज केला, परंतु अक्षय सुरेकरचा तिखट पलटवार तुम्हाला बघायला मिळतील. परफेक्ट यॉर्कर, फलंदाज आउट. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर प्लेड ऑन. खेळाडू बाद झाला. बोल्ड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी राहुल मेहेरला मैदान आता सोडावं लागतं. पहिला सामना तुम्ही पाहतायत. खूप चांगल्या धावा बनवल्या फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना वीरेन स्पोर्ट एवईच्या विरोधात जानू स्पोर्ट इताडेनं. वीरेन स्पोर्ट एवई डिफेंडिंग चॅम्पियन हनुमानजी तरे यांचा संघ तुम्ही पाहतायत. एका बाजूला जानू स्पोर्ट इताडे जगनशेठ पाटील यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, परंतु तदनंतर लगेचच परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर तुम्हाला बघायला मिळाला. आदरणीय शनिदास पाटील टीमचे ओनर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. नेक्स्ट मॅच पवन पुत्र ब्लास्टर विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल. या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल लेट निर्मलाताई गोपीनाथ पाटील स्टेडियम.
नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. हो, या ठिकाणी चर्चा सुरू मध्ये चला नवीन बॅटर सॅम मैदानामध्ये एंटर होते. समीर विकेट या ठिकाणी मिळाली. गोलंदाज अक्षय सुरेकर नेहमीच नवीन चेंडूने गोलंदाजी करत असतो आणि त्याच्याकडे तो अनुभव आहे. विथ न्यू बॉल खेळण्याचा शनिदास पाटील या ठिकाणी येतात. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. आल्या बॉलला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर सिक्सर. कडक शॉट. सुपर्ब शॉट एअर फ्रॉम समीर. चांगला फॉर्मात आहे एवईचा खेळाडू आणि आज वीरेन स्पोर्ट एवई मधूनच तो खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. ऑफ द मार्क होत असताना राहुलने देखील षटकारांना अकाउंट ओपन केलं परंतु तो आउट झाला. समीर देखील आता विथ द सिक्स स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. सुरेखा रिवर्स. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेनं. सीमा पार. आणखी एक चौकार. एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली. ज्या सुरुवातीची गरज होती एक स्वप्नवत स्टार्ट 70 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो तो बॅटर येतो नीडरपणे बॅटिंग करतोय. दबाव घेत नाहीयेत. अक्षय सुरेकर समोर पुन्हा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. इथे फलंदाजाला फॉलो करण्यात आला. हा चेंडू मात्र डॉट येतोय. एक सिक्सर आला त्यानंतर विकेट आली. त्यानंतर पुन्हा समीर आला बॅटिंग करण्यासाठी. त्याच्याही बॅटमधून एक 6 पाहायला मिळाला. एक चौकार पाहायला मिळाला. म्हणजे एकूण आता इथे विचार केला तर दबाव घेत नाहीयेत बघा बॅटर. विदाउट प्रेशर खेळतायत. कुठल्या प्रकारचा दबाव न घेता खेळ आता मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला पीक करण्याचा प्रयत्न होता. लेन बॉल होता. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा के पूर्ण होतो. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 16. 16ला 1 गडी बाद. चांगला पलटवार अक्षय सुरेकरनं देखील केला परंतु इथे 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जी सुरुवात हवी होती 12च्या सरासरीनं धावा बनवायच्यात आणि 16 धावा पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी पूर्ण झाल्या. यापुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम याच वर्षामध्ये ALPL मध्ये पदार्पण करतात. पवनपुत्र ब्लास्टर पीसे कैलास पाटील शनिदास पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला रोशन स्पोर्ट मुटवळ छत्रपती भामरे यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. बघा पुन्हा एकदा चांगला क्राऊड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय पहिल्या रजनीपासून. सध्या VIP डाईचे दृश्य शनिदास पाटील यांना दाखवलं जात आहे आणि त्यांच्या सोबतीला नितेश पाटील यांना देखील दाखवलं जात आहे या स्पर्धेचा आनंद घेताना. आज पीसे संघ खेळणार आहे मग फार मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात गर्दी असेल यात शंका नाही. आणि काल काय चकमक पाहायला मिळाली. ग्रीष्मा 11 आमनेपडा आणि संजय स्पोर्ट सावध ज्या वेळेला मॅच सुरू होती योगी सर तुफान गर्दी होती आणि दोन्ही बाजूने टाळ्या शिट्ट्या भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी एन्जॉय केली खरं तर ती मॅच आणि सामनाही तसाच झाला. अशा मॅचेस तुम्हाला बघायला मजा येते. सर्वांनाच बघायला मजा येते. सेकंड ओव्हर. ओ पहिलाच बॉल आणि या ठिकाणी फलंदाज होतोय आउट. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट मिळाली आहे. बॅटर गॉन. या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नागेशचा आतमध्ये येणारा बॉल बॅटची नरेश आणि सरळ यष्टाना
ब्रेक करणारा बॉल, बेल्सला ट्रिम करत असताना बॉल निघून गेला. हर्षद वेळेकर बॅन फ्रॉम इताडे, एमर्जिंग स्टार आहे. खरं तर उभरता हा सितार आहे आमने लोणार परिसरामधील. आणि नेहमीच आपण त्याला जानूस्पोर्ट इताडे संघाकडून खेळताना बघत आलेलो आहोत. ग्रामीणचं क्रिकेट आणि आज त्याच फ्रँचायझीसाठी तो खेळतो. कमबॅक मास्टर. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये गेला तेव्हा तेव्हा हर्षद वेळेकरनं कमबॅक करून दिलेलं आहे टीमला. पुन्हा आता 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि आता पुन्हा पलटवार त्यानं सुरू केला असं वाटतंय. रिव्हर एंडकडनं पहिल्याच बॉलवर फलंदाजाला बाद केलं. नवीन बॅटर टीमचा आयकॉन खेळाडू प्रतीक वाकडे मैदानामध्ये एंटर होतोय. प्रतीक समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल. चर्चा तीच सुरू होती की जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये गेला तेव्हा तेव्हा हर्षद वेलेकरनं पलटवार करून दिलेला आहे टीमला. आणि इथे आता पुन्हा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षद वेलेकर आणि अक्षय सुरेकर नेहमीच चांगली स्टार्ट देत असतात इताडेसाठी, परंतु अक्षय आता थोडासा महाग ठरला. हो पुन्हा एकदा लाऊडली अपील. फिंगर गोज अप. अनदर ह्यूज विकेट. फलंदाज आउट होतोय. प्रतीक वाकडे गोज बॅक टू दी डग आउट. अराउंड द लेग बोल्ड झालाय. थोडासा कमजोर हा फटका पाहायला मिळाला प्रतीक वाकडेचा आणि जरूर हर्षदला ही दुसरी सफलता मिळते. जानूस्पोर्ट इताडेचा स्ट्रॉंगली बॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम विरेन स्पोर्ट एवईकडे, परंतु यावेळेला स्ट्रॉंग असून नुसतं चालणार नाही. तुमचं स्ट्रॉंग खेळ होणं आता इथून इम्पॉर्टंट असेल. येणाऱ्या बॅटर्समध्ये हनुमानचं येणं बाकी आहे. एक 8 हिटर बॅटर आहे. त्यानंतर आता नवीन बॅटर मंगल मैदानाच्या आतमध्ये आल्या. 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. हर्षलला 2 सफलता इथे मिळाल्यात. दिवसातील अखेरचं सत्र आणि बघा या सत्रामध्ये एक मिक्सअप होतं. फ्लड लाईट्सचं आणि दिवसाच्या लाईटचं मिक्सअप होतं आणि त्या कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं थोडी कठीण असते. टॉस जिंकला होता या मॅचमध्ये विरेन स्पोर्ट एवईनं, परंतु फिल्डिंगचा निर्णय घेतला. तो निर्णय देखील थोडासा आश्चर्यचकित करणारा होता, कारण दुसरा डाव हा जवळजवळ दिवसातील शेवटच्या सत्रामध्ये येणार आहे. तिथे रन्स बनवणं डिफिकल्ट असतं. ज्या वेळेला मिक्सअप होतं फ्लडलाईट्स आणि दिवसाच्या उजेडाचं, त्या कंडिशन्समध्ये रन्स वेगानं बनत नसतात आणि तेथे जर तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेता, हा निर्णय थोडासा माझ्या विचारांच्या पलीकडचा होता आणि सध्या तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. पुढचा बॉल वेलेकरचा हो चिप केला होता. हवेमध्ये बॉल होता मिड ऑफला. थोडासा फंबल पाहायला मिळाला. नवनाथ कडून मिस्टेक. धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. थोडंसं आपण बघितलं तर दिरंगाई बघायला मिळाली. बॉल उचलण्यासाठी हलगर्जीपणा पाहिला आणि त्याचा फायदा मंगल त्या ठिकाणी उचलत असताना एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. आता मंगलला डाव स्लो करायचा आहे. एका बाजूनं समीर चांगला खेळतोय, त्याला आता कुठेतरी एक चांगली साथ मिळणं गरजेची आहे आणि त्याच्यामुळे आता हा निर्णय त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. हो बोल्ड, क्लीन बोल्ड, अनदर विकेट. तिसरा खेळाडू त्यानं बाद केला आणि तोही क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. हर्षद वेलेकर ऑन फायर. ग्रेट बॉलिंग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोली नाही दिसल कोण छान ग. हिरव्या सारी कोली आपल्या टीमला मिळून देत असताना, सफलता मिळून देत असताना आणि धक्का दिला या ठिकाणी विरेन स्पोर्ट एवईला. 17 धावा स्कोर कार्ड वरती. 4 खेळाडू बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 16ला 1 स्थिती होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये सपशेल फलंदाज फेल ठरलेत. अक्षरशः कंबरडा मोडीत काढलाय हर्षदनं या ठिकाणी विरेन स्पोर्ट एवईचा. तुफानी गोलंदाजी, रफ्तार आणि त्याच्या सोबतीला त्याची ॲक्युरसी. जबरदस्त टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आहे
Great bowling spell here. Totally back in the game. जानू स्पोर्ट इताडे टीम हिअर. जगन पाटील यांचा संघ तुम्ही पाहतात एका बाजूला. डिफेंडिंग चॅम्पियन वीरेन स्पोर्ट एवई हनुमानजी तरे यांचा संघ. समीर जो चांगला खेळत होता तोही आता बोल्ड स्वरूपामध्ये आउट झाला. नवीन बॅटर हनुमान येतोय मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली बॅटर. चर्चा ह्याच खेळाडूविषयी आपण करत होतो. तो इथे आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील होती परंतु बॅटला स्पर्श ते अंपायरने सांगितलं. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि याचबरोबर पॉवर प्ले समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 18ला 4 गडी बाद. टोटली बॅक इन द गेम टीम जानू स्पोर्ट इताडे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या परंतु तदनंतर हर्षदनं जबरदस्त कमालीचा पलटवार या ठिकाणी केला. फक्त 2 धावा आपल्या षटकामध्ये खर्च करत असताना 3 इम्पॉर्टंट विकेट त्यानं मिळवून दिलेत. VIP डाईचं दृश्य तुम्ही पाहतात लाईव्ह ऑन SK एंटरटेनमेंट. खूप चांगली चर्चा सध्या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमची देखील झालेली आहे. ज्या प्रकारे कव्हरेज त्यांनी या स्पर्धेचं दिलं. धावसंख्या 18 आहे धावफलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 4 षटकांचा काही शिल्लक आणि 52 धावांची अजूनही गरज आहे. परंतु या स्थितीमध्ये आता इथून घाबरून नाही तर लढून सामना करावा लागेल. लढावं लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. फ्लड लाईट्स ऑन करायचे. स्कोर कार्ड 18 तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आता थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज सोनूचा वापर केला जातोय. बघा पहिल्या इनिंगचा विचार केला तर सुरुवात तेवढी चांगली झाली नव्हती. साहिल आणि जोगेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये होती परंतु तेवढा प्रॉमिसिंग खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला नव्हता. त्यानंतर नवनाथनं 2 चौकार मारले. डाव कुठेतरी एक चांगला सुरू करून दिला. तदनंतर नितीन टीमचा आयकॉन खेळाडू आणि सोनू या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. आणि शेवटला पियुषच्या बॅटमधून एक चौकार असेल, राजकुमारचा एक चौकार असेल आणि साईनाथ पाटीलचा एक षटकार असेल. त्या धावांनी कुठेतरी संघाला एक चांगली स्थिती मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्यास मदत केली आणि तेथून लढण्याची ताकद मिळाली. चला फ्लड लाईट्स ऑन करायच्यात. टायमर स्टॉप आहे तोपर्यंत. षटक क्रमांक 3 सोनू बॉलिंग करण्यासाठी येतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण विचार केला तर वीरेन स्पोर्ट एवईच्या जानू स्पोर्ट इताडे खेळतोय आणि त्याचा आयकॉन खेळाडू नितीन आहे. वालचिनचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू. त्यानं आज 17 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूला प्रतीक वाकडे ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय एवई टीम मधून. या स्पर्धेमध्ये सिनियर क्रिकेटरने खूप चांगला खेळ केला त्याविषयी चर्चा करू. आणि हनुमान कसा मागे राहणार. हा व्हॉलीबॉल होता आणि थेट बॉलला पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. चर्चा तीच सुरू होती की प्रत्येकी सिनियर क्रिकेटर ज्या ज्या टीम मध्ये आहे त्या टीम मध्ये त्या सिनियर क्रिकेटरचा खेळ चांगला राहिलाय यंगस्टर क्रिकेटर पैकी. मग त्याच्यामध्ये आपण गोरखनाथ दिगाडकरला पाहिलं. त्यानंतर मुठवलचा रणजित असेल. त्यानंतर तुम्ही बघितलं सिनियर आता नितीनला तुम्ही पाहिलं. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. मनोज असेल आणि काल पिंटू पाटील असेल सांगेचा. सर्व सिनियर क्रिकेटर्सनी स्पर्धा गाजवली आहे. म्हणजे एकूण त्याच्यावरून कळून आलं फॉर्म हा टेम्पररी असतो परंतु क्लास हा परमानंट असतो. तो कधीही तुम्हाला दिसेल. यॉर्कलेन हनुमान समोर परफेक्टली यॉर्कर. षटकार आल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर आणि ते संपायचं सांगितलं. डॉट बॉल येतो षटकारानंतर. सोनू पलटवार करत असताना त्यानंतर योगेश कोळीचा खेळ तुम्ही काल बघितला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की बघा जे सिनियर क्रिकेटर आहेत त्यांचा आदर होणं. कारण ते कधीही बॅक करू शकतात. त्याने अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे बघितलेले आहेत. काल लखन पाटीलचा झेल यंगस्टर क्रिकेटरना लाजवेल असा झेल त्यानं पकडला. पुन्हा एकदा सोनू. यावेळेला हाफ ब्रेकर बॉल ऑन साइडला पूल केला. बॉल हवेत आहे. फील्डर डाऊन दी बॉल. विकेट गॉन. हनुमानला देखील पेशन्स दाखवता आलेलं नाहीये. तो देखील आउट होतोय. हा फार मोठा धक्का वीरेन स्पोर्ट एवई संघाला.
चमचमतई ग आई तुझा देऊळ चमचमतई विकेट्स फार वेगानं जात आहेत, सुसाट निघालेत, एकही पार्टनरशिप होत नाहीये, भागीदारीची गरज आहे. पहिल्या डावामध्ये जसा आपण खेळ पाहिला सोनू आणि नितीनमध्ये जी पार्टनरशिप झाली त्या पार्टनरशिपमुळे कुठेतरी संघाला एक चांगली उभारी मिळाली आणि तिथून त्या टीमना मागे वळून बघितलेलं नाहीये. त्याच्यामुळे पार्टनरशिप तुम्हाला चांगली करावी लागेल. आतापर्यंत 2 सेमीफायनलिस्ट टीम तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ आणि काल 311 गावदेवी नानकर हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. एक क्वार्टर फायनलचा सामना पेंडिंग आहे. बीबी स्पोर्ट इताडे आणि पाटील डेव्हलपर्स बापगाव या 2 संघांमध्ये तो सामना होणार आहे. परंतु सध्या स्थिती जानू स्पोर्ट इताडेची खूप चांगली पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर अमोल आल्या फोर्स केलाय, हवेत आहे बॉल, फिल्डर जज करतोय, त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होत असताना 6 धावांकरिता येतोय दमदार षटकार. जबरदस्त टायमिंग होता आणि टायमिंगच्या बरोबरीने खूप चांगला या ठिकाणी फोर्स देखील या फटक्यामध्ये बघायला मिळाला. षटकार खेचत असताना धावा झाल्या धावफलकावरती 30. अमोल या वर्षामध्ये चांगल्या फॉर्मात आहे. विरेन स्पोर्ट भावालीकडून त्याला सातत्याने आपण खेळताना बघत आलेलो होतो आणि चांगल्या टचमध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला. अमोल आणि मंगल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दोघी भावालेचेच खेळाडू आहेत आणि दोघांना आता इथून डाव सावरावा लागेल, डाव सांभाळावा लागेल. 20 बॉल शिल्लक, 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. कधी पलटवार होऊ शकतो कारण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एखादं षटक जर चांगल्या धावांचं मिळालं 15 ते 20 धावांचं तर मॅच मध्ये वापसी होत असते आणि सध्या तो प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. आणखी एक चांगला बॉल सोनूच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर आतापर्यंत आलेत, परंतु बाकी 3 बॉलचा विचार केला तर 1 विकेट त्याला मिळाली आहे, 2 डॉट आलेत. फक्त मोठ्या फटक्यांवर विश्वास दाखवला जातो. या डावामध्ये आतापर्यंत 4 सिक्सर आणि 1 चौकार आल्या. बघा 3रं षटक सुरू आहे, 4 सिक्सर आणि 1 चौकार म्हणजे 28 धावा 5च बॉलमध्ये आल्यात. बाकी सिंगल डबल आलेली नाहीये. पुन्हा मोठा प्रहार केलाय, लॉंग ऑन कडे बॉल, विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागतोय. विरेन स्पोर्ट एवई संघ बॅकफुटला या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक अक्षय डाऊन दी बॉल आला. झेल पकडत असताना आणखी एक सफलता प्राप्त केली त्या ठिकाणी गोलंदाज सोनूनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30ला 6 गडी बाद. 10च्या एव्हरेजने धावा जोडल्या जात आहेत, परंतु विकेटच्या रकान्यामध्ये 6 खेळाडू बाद झालेत. हे कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. आणि चर्चा करत होतो की 30 धावा जर तुम्ही 3 ओव्हर्समध्ये बनवल्यात आणि त्यामध्ये 4 सिक्सर आणि 1 चौकार आहे म्हणजे 5 बॉलमध्ये तुमच्या 28 झालेल्या आहेत. ऑदर 13 बॉलमध्ये फक्त 2 धावा तुमच्या झाल्यात. या गोष्टी महत्त्वाच्या. सिंगल डबललाही महत्त्व देणं गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. एका धावेनं डबल रन्सनं तुम्ही स्कोर कार्ड पुढे नेता. गोलंदाजांवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांवर प्रेशर निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी संधी मिळतात मोठे फटके खेळण्याच्या. कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये सुरू असणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ ताकदीचा आहे, ताकदीच्या प्रमाणे युक्तीचाही तेवढाच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सदैव कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. चला धावसंख्या 30 झालेली आहे आणि येणारे 3 षटकांचा खेळ शिल्लक 40ची गरज आहे. 70 हे लक्षच फार मोठं खरं तर बनवण्यात आलं कारण सेकंड इनिंग अंडर फ्लडलाईट होणार होती प्रत्येकाला माहिती आणि त्या कंडिशन्समध्ये बॅटिंग कठीण असते. मॅच अजूनही बाकी आहे कारण आता नवीन बॅटर कैलास आला. मंगलकडे ती क्षमता आहे, तो इथूनही सामन्याला कलाटणी देऊ शकतो.
कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेला मला वाटतं की विकेट किपरकडनं कॅच ड्रॉप झाली आहे. येस, बॅटला हलकासा स्पर्श होता, त्याच्यामुळे हे एक्सप्रेशन तुम्हाला बघायला मिळाले. 6 खेळाडू ऑलरेडी आउट झालेत, आता टेल एंडर्स सुरू झालेत. आणखी एखादा विकेट घेऊन मॅच मोकळी करण्याचा प्रयत्न असावा गोलंदाजाचा. फुल टॉस पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. मंगल पूर्णपणे स्ट्रगल करत असताना टॉप ऑर्डरचे फलंदाज जेव्हा लवकर आउट होतात तेव्हा येणाऱ्या फलंदाजांवर दबाव येतो आणि हर्षलचं आज कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलंय, त्याला कंटिन्यू ठेवलं जात आहे. गुड कॅप्टन्सी, कारण तो अधिक भेदक गोलंदाजी करतोय, अधिक आक्रमक दिसतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल, थोडीशी कॉलिंग चुकीची होती, परंतु फायनली 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोघांना तालमेल करता आलं नव्हतं, प्रॉपरली कॉलिंग झाली नव्हती आणि अखेर त्या दरम्यान 2 रन्स कंप्लीट झाल्या. कशा 2 धावा पूर्ण झाल्या असं आपण म्हणूया. स्कोर आता 2 धावांनी पुढे जाताना 32 रन्स. मोठ्या फटक्यांची गरज असेल आता इथून या मॅचमध्ये वापसी करण्यासाठी. षटकार चौकार तुम्हाला खेळावे लागतील अथवा दबाव अधिक वाढत चाललाय. यावेळेला चांगला फटका लॉफ्ट करण्यात आला. वीज मध्ये लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल 1 धाव. खोलवा टप्प्याचा बॉल होता. एकाही वेळेला फलंदाजांना मॅच मध्ये शिरकाव करू द्यायचं नाहीये. एकही चोरटी वाट ते दाखवत नाहीयेत गोलंदाज. टिचून मारा केला, भेदकता, आक्रमकता आणि त्याचबरोबर ॲक्युरसी गोलंदाजांची आपल्याला बघायला मिळाली आहे या मॅच मध्ये. यावेळेला कैलासाला नवीन बॅटर पुन्हा हाफ बॉलीवर घेत असताना वळवलं ऑन साईडला. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. असा प्रयत्न सुरुवातीला होणं गरजेचं होतं, मग तुमचा दबाव आता ह्या षटकांमध्ये कमी झाला असता. कारण बघा आस्किंग रन रेट तेवढंही नव्हतं ज्यावेळेला डाव सुरू झाला. 11च्या ते 12च्या सरासरीनं धावा तुम्हाला जोडायच्या होत्या आणि टेनिस क्रिकेटमध्ये तेवढं माग नाहीयेत. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल. हर्षद वेलेकरचा 2 षटकांचा स्पेल येथे समाप्त होतोय आणि 2 ओव्हर्समध्ये फक्त 6 धावा कन्सीड त्यानं केल्या. 3 फलंदाज त्यानं बाद केले. अतिशय सुंदर गोलंदाजी. 4 षटकांचा केस समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 12 बॉल आता इथून शिल्लक असेल आणि सामना जिंकण्याकरिता 36 धावांची गरज असेल. तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. थँक्यू DJ अजय. चांगलं संगीत सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. षटक क्रमांक 5 अक्षय सुरेकर बॉलिंग मार्कवर येतोय. 12 बॉल आणि 36ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आल्या. 2 व्ही मध्ये फिल्डर्स तुम्ही पाहतायत. समोर कॉर्नर्स तुम्ही पाहतायत. लॉंग ऑन थोडासा वाईडी शुभा आणि लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट केला. अक्षय तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट करण्यात आला. प्रॉपरली मिडल करता आलं नाही त्या ठिकाणी. कैलासला सेकंडचा कॉल. विकेट किपर कडनं मिस्टेक आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. एका धावेला 2 मध्ये बदललाय. राजकुमार विकेट किपिंग करतोय. थोड्याशा मिस्टेक्स त्याच्या माध्यमातून बघायला मिळाल्यात. एक कॅच देखील त्यानं ड्रॉप केला आणि आता या वेळेला जिथे सिंगल होती तिथे डबल मिळाली. बघा एका धावेचं महत्व आहेच आहे, परंतु कैलास स्ट्राईक एंडला कैलास रावते त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ओ इथे वेगवान बॉल. स्विंग अँड मिस. ओ पुन्हा एकदा धाव मिळाली आहे. येस, पुन्हा रन त्या ठिकाणी कंप्लीट होते
अशा धावा तुम्हाला वाचवणं गरजेच्या आहेत आणि अशा धावा फलंदाजांना कंप्लीट करणं गरजेच्या आहेत. एकेका धावेने स्कोर का होईना पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला. आता समीकरण बदलले. येणारे 10 बॉल शिल्लक आणि 33 धावांची गरज असेल. धावा झाल्या धावफलकावरती 37. पहिला सामना तुम्ही पाहताय आजच्या 4थ्या रजनीमधील ALPL सीझन 2 आमने लोणार प्रीमियर लीग 7 स्टारची ही स्पर्धा. यॉर्कलेन परफेक्टली यॉर्कर होता. इथे बॅकलिफ्टला वर करता आलेला नाहीये. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये आउट. आणखी एक धक्का वही संघाला. हर्षे गोवेश रांजरी नेशे संगन एक हाऊस माझे परवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. फायनली या ठिकाणी कैलास रावते देखील आउट होते. नवीन बॅटर विकेश मैदानामध्ये एंटर होतोय. विकेश थोडंसं लेट ऑर्डरमध्ये पाठवलाय. चांगला खेळाडू आहे. चौदरपाड्याचा नक्षत्र 11 चौदरपाड्याकडून सातत्याने चांगली बॅटिंग त्याच्या वतीने आपण बघत आलोय. पुढचा बॉल अक्षयचा ड्राईव्ह करण्यात आला. ऑन साईडला बॉल इथे मिड विकेटला. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगल जोडल्या जातात. स्कोर कार्ड एका धावेने पुढे जाताना 39 या आकड्यावर 39 रन्स. येणारे 8 बॉल शिल्लक 31 धावांची गरज आहे. विकेश ऑन स्ट्राईक. विकेश कोहली ऑन स्ट्राईक. काल योगेश कोहली खूप चांगला खेळला. तर विकेशकडे क्षमता आहे. त्याला चांगलं खेळावं लागेल. ओ परफेक्टली यॉर्कलेंथ होता. इतका वेग होता भन्नाट की बॅट येणे अगोदर बॉल पायांना आदळला. पंचांचा लेग बाईटचा देखील इशारा येतोय. मला वाटतं खूप जास्त बॅटर बाहेर उभा होता त्याच्यामुळे अपील देखील झाली नाही. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 40 धावा 40 रन्स. 7 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज आहे. इथे मोठा फटका ऑन साइडला पूल केलाय. सुपर शॉट. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स गोइंग सिक्सर. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क करतय. कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने कोणे गावीने. कडक शॉट. मंगलच्या बॅट मधून अखेर पहिला प्रहार तुम्हाला बघायला मिळाला. लेन बॉल होता. ऑन साइडला स्विंग करत असताना स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार आला आणि स्वर्गीय अनिल वसंत भामरे स्टँड मधून आपण प्रेक्षकांना सध्या पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेताना. स्वर्गीय मोतीराम चोरगे स्टँड, त्यानंतर माननीय श्री सुरेश काशीनाथ चौधरी स्टँड तुम्हाला बघायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. चला वेळेबद्दल सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना देतोय. चला एक फिल्डर अतिरिक्त आपण सर्कलमध्ये घ्यायचा. वेळ जी दिली होती त्याहून जास्त वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. फ्लड लाईट्स ऑन करण्यासाठी आपण भले थांबवलं होतं स्टॉप वॉच, तेव्हा आमचा स्टॉप होता, तरी आपण अतिरिक्त वेळ घेतलेली आहे. बघा 25 मिनिटे म्हणजे आपण 27 मिनिटांपर्यंत देऊ शकतो. बॅटर आउट होतात, इन आउट होतात किंवा बॉल जातात, त्यासाठी आम्ही 2 ते 3 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा देतो, परंतु त्याहून जास्त तुम्ही वेळ घेतलेला आहे. 6 बॉल आणि आता 24ची गरज आहे. नितीन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. विकेट समोर 4 मोठे फटके येणं गरजेचे. त्यामधून पहिला मोठा फटका आलाय. बॉल आउट ऑफ पार्क. सिक्सर. मैच में अभी भी रोमांच बाकी है. ये लगा बढ़िया छक्का और गेंदबाज हक्का बक्का. नाम क्रिकेट आहे, याच तर खेळाला क्रिकेट म्हणतात. हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि आता
येणारे 5 बॉल 18ची गरज. पुढचा बॉल हो पुन्हा एकदा विकेटचा मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केला, परंतु इथे जमिनी मार्गानं कीपर एंडला थ्रो येतोय आणि फक्त एक धाव. चांगलं अँटिसिपेशन प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी फिल्डरचं बघायला मिळालं. त्याला माहिती होतं की विकेट दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार आहे, त्याने लगेचच थ्रो कीपर एंडला फेकला आणि एका जावरती समाधान मानावं लागलं. आता येणारे 4 बॉल 17ची गरज. दैवत वेलेकर थोडं शांत व्हा. कोचचं काम आहे फक्त ओव्हर ब्रेक मध्ये. पुढचा बॉल एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. कटर होता, पडल्यानंतर थोडा वलंग येणारा बॉल. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 54. हे बघा रेग्युलर जो एक संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक्झिबिशन मॅचसाठी, त्याचा स्क्वॅड दाखवला जातो. दैवत वेलेकर त्याचे कॅप्टन आहेत. विजय केने, योगेश कोळी, रणजित पाटील, अक्षय थेटे, अजय कदम, नितीन चौधरी, मनोज घाटाल, गुणेश पाटील, बलवंत दलवी. थोडंसं चेंजेस देखील असेल कदाचित त्याच्यामध्ये. पुढचा बॉल 16ची गरज आहे. 4 बॉल कट केला, लेट कट बॉल हवेत आहे. साई नॉट डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. कट खेळण्याचा प्रयत्न, परंतु गॅप शोधता आलेला नाही आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल. आता येणारे 3 बॉल सामना जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. वीरेन स्पोर्ट एवई हनुमानजी तरे यांचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन. पहिलं पर्व या संघानं जिंकलं होतं. नवीन बॅटर विश्वास मैदानामध्ये एंटर होतोय, परंतु मध्ये पहिल्या मॅच मध्ये तसा खेळ त्यांचा राहिलेला नाहीये. परंतु जानू स्पोर्ट इताडेनं असं वाटतंय की एक चांगली सुरुवात आता ते करतायत. 3 मध्ये 16 करायच्यात. मॅच संपलेली नाहीये, मॅच मध्ये अजूनही भरपूर दमखम बाकी आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा नितीन चौधरीवर देखील दबाव असेल. नितीन चौधरी ॲज अ आयकॉन खेळू म्हणून खेळतोय जानू स्पोर्ट कडून, परंतु आता त्याच्या समोर असेल बॅटर विश्वास. विश्वासवरती विश्वास दाखवलाय. 8 खेळाडू बाद झालेत. टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने आज नाराज केलं एवईच्या समर्थकांना. 3-16ची गरज. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल समोर फोर्स करण्यात आला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक राजकुमार होता. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर आता एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवर 55 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 15ची गरज. आता इथून जवळजवळ विजयाकडे अग्रेसर वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली आहे. यॉर्क लेन परफेक्टली यॉर्कर होता. येथे प्रत्युत्तर नव्हतं बॅटरकडे आणि आता 1 बॉल शेवटचा शिल्लक. लास्ट 1 बॉल शेवटचा 1 चेंडू आता इथून शिल्लक असेल आणि डी फाईन लेग आता लावण्यात आला. मागे जास्त प्रोटेक्शन लावलं जात आहे. नितीन पुढचा बॉल विकेट समोर मोठा फटका. बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर, परंतु हे फटके सुरुवातीला येणं गरजेचे होते आणि अखेर या ठिकाणी सामना फिनिश होतोय. मॅच जिंकली आहे टीम जानू स्पोर्ट इताडेनं. अभिनंदन जानू स्पोर्ट इताडे अँड हार्ड लक टीम वीरेन स्पोर्ट एवई. अखेर सामना या ठिकाणी फिनिश झाला. ही मॅच समरी तुमच्या समोर 69 धावा बनवल्या. नितीननं बनवल्या 17, सोनूच्या बॅटमधून 17, नवनाथच्या बॅटमधून 10, साईनाथनं 1 षटकार मारला आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये सपशेल फेल ठरला संघ आणि कमालीची गोलंदाजी